हॅलो युट्यूब फॅमिली, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आज सासूबाई चालल्या आहेत नर्मदा परिक्रमा करायला आणि ती ट्रिप इतकी छान ठरलेली आहे, जे की त्या ट्रिपमध्ये बरेचसे लोक त्यांच्या एजमध्ये किंवा त्यांच्या कमी एजमधले असे लोक बरेच तिथे परिक्रमा करायला जाणार आहेत. आणि अशा प्रकारे त्यांनी जे प्रवास सुरू केलेला आहे तो इतका मजेशीर आणि खूप छान पद्धतीने भक्तीने किंवा साधनेचा आधार घेऊन त्यांनी खूप छान पद्धतीने असे भजन किंवा जे डिवोशनल किंवा भक्तिगीते आहेत अशा पद्धतीने ते नाचत गाचत छान आपला प्रवास करत आहेत. आणि त्यांनी मग मला असे अधूनमधून छोटे छोटे क्लिप्स पाठवलेत आणि मला पण खूप छान वाटले की चला, त्यांचा प्रवास खूप छान पद्धतीने सुरू आहे असं मनाला समाधान वाटलं. कारण काळजी सर्वांनाच असते, बिकॉज कसं आहे की एवढा लांबचा प्रवास आहे, 15 दिवसाचा प्रवास आहे, त्यात ट्रॅव्हल्स, त्यात आता बरेचसे काही असे प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे खूप काळजी असते. त्यामुळे ते मग हे असे व्हिडिओज पाहून मला थोडं मनाला समाधान वाटायचं आणि ते प्रत्येक असे थोडे थोडे व्हिडिओ मला पाठवत राहायचे आणि अशा पद्धतीने ते सांगायचे की मी व्यवस्थित प्रवास करते आहे आणि माझ्यासोबतचे जे लोक आहेत ते पण छान प्रवासात आहेत आणि छान आहेत. अशा प्रकारे त्यांनी पहिला जो टप्पा असतो परिक्रमेचा तो सुरुवात केली. तिथून तो ओंकारेश्वर घाटातून, आणि घाटाचं जे वातावरण आहे किंवा तिथलं जे निसर्गमय वातावरण इतकं सुंदर आहे आणि ते पाहूनच इतकं छान वाटत होतं. तर तिथे गेल्यावर किती छान वाटत असेल हा अनुभव मी तिथून तो व्हिडिओ बघून केला आणि खूप छान वाटलं. आणि सासूबाई ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणचे त्यांनी तिथले मला फोटोज पाठवले आणि त्या ठिकाणी त्यांनी ते क्लिक केलेत. त्यांनी खूप छान एन्जॉय केलं आणि अशा पद्धतीने त्यांनी कुठलंही असं ठिकाण नाही जिथे त्यांनी त्यांचे फोटो काढलेले नाहीत. आणि तुम्हाला त्या माध्यमातून अशा माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांनी म्हणजे तुम्हाला पण असं वाटेल की आपण पण इथे जर वाटलं तर परिक्रमा करू शकतो. आणि ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या त्या ठिकाणचे त्यांनी फोटोज पाठवले, म्हणजे आपल्याला पण गेल्यासारखं वाटलं. अशा प्रकारे त्यांची परिक्रमा संपली आणि आम्ही छोटं का होईना त्यांचं थोडं वेलकम करण्याचा प्रयत्न केला आणि खूप बरं वाटलं. त्या सुखरूप आल्या आणि अशा पद्धतीने आम्ही त्यांचं छान असं छोटंसं का होईना छान स्वागत केलं. आणि अशा प्रकारे जे माझ्याकडले जे कोण भाडेकरी होते किंवा आमच्या गल्लीतले जे काही लोक होते ते सगळे माझ्या वेलकम मध्ये सहभागी झाले. सगळ्यांनी मला छान सपोर्ट केला आणि खूप छान पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत केलं. आणि आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लांबून आले, 15 दिवसानंतर आले आणि त्यात परिक्रमा करून आले, आमच्यासाठी त्या सुखरूप आल्या, हे खूप महत्वाचं होतं. म्हणून त्याच्यातच आम्हाला खूप बरं वाटू लागलं. आणि मग सगळ्यांनी त्यांचं औक्षण केलं आणि छान कोणी आशीर्वाद घेतले आणि आम्हाला बरं वाटलं की त्या व्यवस्थित आल्या. आणि मग अशा पद्धतीने सगळ्यांनी फोटोज काढून घेतले. त्यांना पण खूप बरं वाटलं म्हणजे त्यांना अपेक्षित पण नव्हतं माझं असं स्वागत होऊ शकतं. सगळ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही त्यांचे फोटो काढले छान छान. आणि मग अशा पद्धतीने परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आम्ही गावी त्या आल्या आणि आम्ही पाथरीला गावी गेलो. तिथे मग नवपुरी किंवा पुरी जेव घालण्याचा एक कार्यक्रम ठेवला. बिकॉज कसं आहे की आपण कुठलेही देवधर्म किंवा देवाकडून म्हणजे देवदर्शन करून आलं तर आपण एक छोटीशी का घरी पूजा ठेवावी किंवा तुम्ही काही पण करा. नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर असं आहे की तुम्ही मुलींना थोडं का होईना, 2 मुली असो 4 मुली असो, तुम्हाला जितक्या मुली मिळतील त्या मुलींना तुम्ही घरी जेव घाला. त्यांची छान म्हणजे पाय वगैरे धुवून पूजा करा आणि त्यांना जे काही लागतं किंवा खायला प्यायला जे काही लागतं ते सगळं द्या. आणि अशा प्रकारे आम्ही ते ठरवलं. मग माझ्या जाऊबाईंनी छान स्वयंपाक केला आणि मग अशा पद्धतीने आम्ही तिथे पोहोचलो आणि छान मुलींना म्हणजे आम्ही ठरवलं होतं की 4च मुलींना घालायचं, पण असं करता करता देवानी ते सगळं करून घेतलं. आणि त्या दिवशी नेमका गुढीपाडव्याचा दिवस होता आणि मग छान आम्ही त्या मुलींना बोलवलं, त्यांचं स्वागत केलं. जाऊबाईंनी त्यांचे पाय धुतले, पूजा केली, हळदी कुंकू लावलं. मी त्यांची पूजा केली, पाय धुतले, हळदी कुंकू. सासूबाई सुद्धा त्यांना छान पाय वगैरे धुवून त्यांची पूजा केली. आणि अशा पद्धतीने मग मुलींना पण खूप बरं वाटलं की म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस तर होताच, तो खूप महत्वाचा म्हणजे वर्षाची जी सुरुवात होती ती खूप छान झाली. आणि मग आम्ही जे काही पक्वान्न केलेले होते ते छान पद्धतीने त्यांनी पोटभर जेवण केलं आणि त्यांना पण खूप छान वाटलं. मग त्यांना काही थोडे आम्ही गिफ्ट्स वगैरे दिले आणि त्यांना पण खूप समाधान वाटलं आणि खूप आनंदी गेल्या त्या. आणि मग अशा पद्धतीने पूर्ण दिवस संपला. मग संध्याकाळी आम्ही मोहटा देवीला दर्शनाला गेलो, जेणेकरून आम्हाला तसं जायचंच होतं, पण देवदर्शनाहून आल्यावर देवीला भेट द्यावी असं वाटलं. आणि मग त्या दिवशी गुढीपाडवा होताच, तर मग आम्हाला खूप बरं वाटलं. मग आम्ही सगळे छान फोटोज वगैरे काढले आणि देवीचं दर्शन घेतलं आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केलं आणि खूप बरं वाटलं. गुढीपाडव्याचा दिवस संपन्न झाला. अशाच पद्धतीने तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.